आणि सर पण अर्थरी सर होते, डेप्जित सर होते, त्यांनी पण खूप चांगलं शिकवलं. म्हणजे नक्की देतील ना प्लेस करतील ना. मी सेकंड इंटरव्ह्यू मध्ये झाले. आता 3 लाख पर ॲन्युअल. हा. हॅलो अँड वेलकम टू ऑडिट सक्सेस स्टोरी. तर आज आपल्याकडे अश्विनी कदम आले आहेत. त्यांनी जस्ट आयटी मध्ये एंटर केलंय. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या ह्या आयटी प्रवास जे सुरू होण्याच्या अगोदर कसं त्यांना ऑडिटनी हेल्प केलंय, प्लस त्यांनी किती एफर्ट्स घेतले, त्याच्या मागची जी मेहनत ती आज आपण जाणून घेऊया. तर हाय अश्विनी. हाय सर. कशी आहेस? मी मस्त. मग थोडं आपल्या प्रेक्षकांना तू हे सांग तुझ्याबद्दल. माझं नाव अश्विनी कदम. मी प्रॉपरली माणगावची आहे, रायगड मधली. आणि माझं बॅचलर ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग 2023 मध्ये झालंय. आणि नंतर मग मी सेल्स साठी आणि प्लेसमेंटसाठी मी कोर्स शोधत होते. आणि तर मी गुगलवर एक चेक केलेलं की ऑडिट म्हणून होतं, वेबसाईट होती. आणि मी सर्च केलं आणि तिथे खूप सारे कोर्स होते. नंतर मग मी कॉल केला सरांना. मी त्यांना सगळं म्हणजे विचारलं कोर्स बद्दल. तर त्या मला बोलल्या की तू ऑफिसमध्ये आणि मग मी डिटेल्स तुला देते सगळे. तर मग मी तेजस सरांना भेटले आणि तेजस सरांनी सगळे म्हणजे डाऊट्स काय असतील ते सगळे क्लिअर केले आणि सांगितलं की विंडोज ऍडमिन कोर्स आहे, 2 महिन्यांचा आहे आणि 2 महिन्यानंतर प्लेसमेंट भेटते म्हणून. आणि 2 महिन्यानंतर आता मी प्लेस झाली म्हणजे आयटी मध्ये एंटर केलंय. आता जेव्हा हा कोर्स जर तुला सजेस्ट केला तेव्हा तुला इनिशियल काही भीती होती की काय प्लेसमेंटचा काय असेल हा कोर्स? हा, म्हणजे मला भीती होती की होईल की नाही प्लेसमेंट, म्हणजे नक्की देतील ना प्लेस करतील ना, अशी मला भीती होती. पण झालं ते तर. पण आता जेवढे हा जर्नी म्हणजे जशी तुझी ट्रेनिंग कशी झाली? ट्रेनिंग खूप छान झाली. म्हणजे प्रॅक्टिकल सेशन व्हायचे, लेक्चर्स व्हायचे. आम्ही म्हणजे खूप वेळ बसायचो वगैरे प्रॅक्टिसला वगैरे आणि करायचं प्रॅक्टिस. आणि सर पण अर्थरी सर होते, डेप्जित सर होते, त्यांनी पण खूप चांगलं शिकवलं, डाऊट्स क्लिअर केले. आता खूप वेळ बसायचं बोलली म्हणजे किती मस्ती केली आणि किती ट्रेनिंग केली? मस्ती पण खूप केली आणि प्रॅक्टिस पण खूप केली. मग आता जेवढं तुझं प्लेसमेंट जे झालं बोलते, प्लेसमेंट जर्नीमध्ये तुझं किती हेल्प केलं ऑडिटनी आणि किती टाइम लागला तुला? हा, मला ऑडिटने खूप हेल्प केली. क्वेश्चन पासून म्हणजे डाऊट्स काय असतील ते, परत इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय असतील, मॉक इंटरव्ह्यू घेतले आणि काय डाऊट असतील ते क्लिअर केले, परत मॉक इंटरव्ह्यूज घेतले. आणि मग किती इंटरव्ह्यू मध्ये तू किती इंटरव्ह्यूज दिले? मी सेकंड इंटरव्ह्यू मध्ये झाले. ग्रेट. मीन्स एक ऑनलाईन झालेला, पण मी ते पॅकेज जास्त मागितलेलं आणि सेकंड झालं. मग सेकंड ऑफलाईन झाला आणि तिथे झालं. मग आता किती पॅकेज भेटलं? आता 3 लाख पर ॲन्युअल. हा, सही आहे. तुझं जर फ्युचर झालंय, स्टार्ट झालंय, जे आयटीचा ड्रीम होता ते तर चालू झालंय. आता तू जे ड्रीम बघतात आयटी मध्ये एंटर करण्यासाठी, त्यांना सोपं करण्यासाठी तू काय टिप्स देऊ शकते त्यांना? हा, म्हणजे ऑडिट मध्ये तुम्ही आलात तर तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. ते जे सांगतायत ते ऐका, म्हणजे अभ्यास करा आणि प्रॅक्टिसच करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर जसं मी सांगितलं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मी पण सगळ्यांना सांगितलं ज्यांना आयटी मध्ये करिअर करायचं आहे त्यांनी जरूर प्रॅक्टिस केलंच पाहिजे. तुमची जर्नी इझी होऊन जाते, इंटरव्ह्यू इझिली क्लिअर होतात. इंटरव्ह्यू मुलांचे निघत नाही तर रिझनच हे आहे की प्रॅक्टिस कमी पडते त्याचे. मग आता तुझं फ्युचर गोल काय आहे? मला फ्युचर मध्ये क्लाउड करायचं. ग्रेट. ही जर्नी होती अश्विनीची, जिने आपलं विंडोज ॲडमिन थ्रू आयटी जर्नी चालू केलंय. आता ह्याच्यामध्ये ती पुढे क्लाउडमध्ये एंटर करणार आहे. तिच्या क्लाउडमध्ये ते पण ड्रीम कम्प्लीट होईल. आणि त्यात ऑडिट्स पण किती हेल्प, ऑडिट्सला पण विनंती की त्यांना त्याच्यामध्ये पण हेल्प करा, जेणेकरून तिचं ते ड्रीम पण पूर्ण होईल. थँक्यू.